वेलकम बॅक मंडळी, नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. काय कमालीची मॅच पाहिली, परंतु म्हटलं होतं ना, सह्याद्रीचे शिलेदार हे कधी ना थांबले ना कधी थांबणार. अर्थात सह्याद्री वॉरियर्स हेही ना कधी थांबले ना कधी थांबणार. जिंकले आणि ते जाऊन पोहोचले सरळ मेगा फायनल मध्ये. परंतु आणखी एक रंगतदार मॅच आपण पाहतोय. पुन्हा एक वॉरियर्स आहेत, प्रकाश वॉरियर्स आणि RRCC माचुतर या दोन टीम मध्ये मॅच. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल अंपायर आलेला आहे. ऑन. पहिलाच बॉल, पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती चला सेमीफायनल 2 ची केली आहे सुरुवात चौकाराने. थ्रिलर मॅच पाहिली आपण. यावेळेस देखील चौकार येतोय आणि बॅक टू बॅक 2 चौकार जोडले गेलेत. फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचला 8 आकड्यावरती. पुन्हा गोलंदाज तयार होतोय. आणखी एक चांगला स्ट्रोक आहे. सेमीफायनल नंबर 2 मध्ये 3 चौकार लगातार. ओपनिंग पेअर मध्ये आपण सुनील आणि संतोष या दोघांना पाहतोय सध्या. RRCC माचुतर संघाकडनं गोलंदाजी करण्याकरिता या स्पर्धेमधला अव्वल दर्जाचा खेळाडू मुज्जू. पुढील बॉल, ड्राईव्ह केलाय, टॅप केलाय आणि बॉल पाठवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. लगातारचा येणारा हा चौथा चौकार आहे. बॉल तयार. ओ आणखी एक, अजून एक जोडलाय 5वा. महाबळेश्वर अंडरआर्म क्रिकेटचा बकासूर ज्याला म्हटलं जातोय तो संतोष. शेवटचा अंतिम बॉल आणि हो देखील खतरनाक. 6 बॉल 6 चौकार. शिवसेना उपाध्यक्ष दिनेश बावळेकर यांच्या माध्यमातून विकास शिंदे यांच्याकरिता 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. विकास शिंदे आपण या. काय कमालीचं पहिलं षटक राहिलंय. 6 बॉल 6 चौकार जोडले संतोषने आणि ते देखील मुज्जूच्या गेन 24वा फलकावरती. एका बाजूला बकासूर, दुसऱ्या बाजूला बाहुबली. वाह, कमालीची ओपनिंग पेअर पाहायला मिळते. बॉल तयार. बाहुबली हा सुरुवात करत होता रिव्हर्स पासून, परंतु डॉट आलाय. कुठे आहेत विकास शिंदे? आलेले आहेत. त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण देऊयात. या आपल्या हस्ते द्या समोर. बॉल तयार होत आहे. 24वा फलकावरती षटक क्रमांक 2 अजय लांडले गोलंदाजी करण्याकरिता. पुढील बॉल पाठीमागे, स्वीप स्वीट. 4 धावा मिळतील. आणखी एक चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 28. वेल स्टार्ट, गुड स्टार्ट केलाय. भरपूर चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे प्रकाश वॉरियर या संघाची. एक मेगा फायनल मध्ये जाणारा संघ मिळाला आपल्याला. दुसरा कोणता संघ असेल? सोडू दिलंय, जाऊ दिलाय. अंपायरचा इशारा आलाय. अंपायर राज दोन्ही हात शाहरुख खान सारखे समांतर झाले होते. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. पुन्हा टॅप केलाय आणि हा बॉल देखील झटपट पटापट. आणखी 4. 33वा फलकावरती 33 रन्स ऑन दी बोर्ड. स्वीप करायचं होतं, परंतु आता वेगाने एक धाव कंप्लीट केलेली आहे. एका धावेच्या मदतीने 34. 34 आकड्यावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली. आणि आता बॅटिंग वरती पुन्हा एकदा महाबळेश्वर अंडरआर्म क्रिकेटचा बकासूर. स्ट्रायकर एंड वरती संतोष. बॉल तयार होत आहे. पाचवा बॉल. आतापर्यंत 6 जोडले, 7 होईल का? आणि सरळ हातामध्ये बॉल. डॉट आलाय, डॉट आलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अंतिम बॉल पाठच्या कडेला आणि हा अंतिम बॉल देखील. जा 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 बाहेरून घेऊन या. पुन्हा 4.
2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलक आपण पाहतोय 38-38 या आकड्यावरती. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय आशिषदादा चोरगे साहेबांचे इकडे शुभागमन झालेलं आहे आणि आशिषदादा चोरगे साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये. ड्राईव्ह अंपायर कडे लक्ष द्या, हा नो बॉल आहे आणि त्याच्यावरती मिळाल्या 4 म्हणजे एकंदरीत झालं 5. राष्ट्रवादी युवक काँग्रेस सातारा जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय आशिषदादा चोरगे साहेबांचे इकडे शुभागमन झालेलं आहे आणि साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत महाबळेश्वर प्रीमियर लीग सीझन 4 चौथ्या पर्वामध्ये. जावा फलकावरती षटक तिसरं आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज मुज्जू पुन्हा आलाय, पुन्हा बाहेर पाठवलाय, यावेळेस बाहुबली. जावा फळकावरती एका बाजूने बाहुबली लागलाय तर दुसऱ्या बाजूने बकासूर लागलाय. अर्थात एका बाजूने सुनील तर दुसऱ्या बाजूने संतोष. जावा पुन्हा, वा कमाल करतोय बाहुबली देखील. बाहुबलीची ताकद एवढी आहे ना की एकदा तो जोडायला लागला की 1-2 वरती तो थांबत नाही. तो लगातार बार वार वार सप वार. पुन्हा म्हटलं होतं ना की बार लगातार वार सप वार. आणखी एक चौकार. 55 धावा फलकावर. सचिन सावधरा कडेला लागला आणि हा देखील नाही थांबणार. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. आणि बाहुबली आहे, कसा सोडेल. 4 चेंडूंचा खेळ. 59 धावा फलकावरती. 4 झालेले आहेत. पहिला नो होता, त्यानंतर लगातार 4 चौकार आलेत. 4 झाले 4. पहिला नोवरी चौकार आणि त्यानंतर लगातार 4 चौकार. पहिलाच नो बॉल चौकार, त्याच्यानंतर लगातार 4 चौकार. 4च बॉल झालेत. पाचवा बॉल. यावेळेस अंपायरचा इशारा येतोय, पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल आलाय. धाव फलक फलकावरती जाऊन पोहोचला गेल्या 60 या आकड्यावरती. सेकंड लास्ट बॉल. खेळायचा प्रयत्न केलाय परंतु डॉट आलाय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलक आपण पाहतोय 60 या आकड्यावरती. आणि सन्माननीय ज्योतिताई वागदरे मॅडम यांचे इथे शुभागमन झालेलं आहे आणि मॅडम यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. ओहो, अंतिम बॉल पाठवलंय. गेला सीमा रेषा पार. 64 धावा तब्बल फलकावरती. सन्माननीय आदरणीय ज्योतिताई वागदरे मॅडम यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. नाही, त्यांचाच संघ वाटतं. नाही, ते आता टीम सोबत आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. आपल्या संघासोबत आहेत आणि त्या देखील सपोर्ट करतायत, चेअर करतायत आपल्या संघाला. कारण की संघाने कामगिरी चांगली केली आहे. पठ्ठ्याने कमाल केली आहे. 3 षटकं 64 धावा. वा रे वा. पुन्हा हा आहे बकासूर. आणखी 4. 68 धावा फलकावरती. ओ हो आणि एक जोडला जाईल. टोटल किती झाल्या? संतोषच्या 36 धावा आणि सुनीलच्या 33. 2 धारी तलवार आणि कैलिया दांडी गोल काढला विकेट सुनीलने.
बाबुलने विकेट घेतलाय. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये शंकर दादा देखील आहेत. ओ हो, क्या खाके आहे आज. पुन्हा बॉल तयार. यावेळेस फिल्डरच्या हातामध्ये सरळ आणि विकेट मिळेल. फलंदाज बाद होते. धक्का क्रमांक दुसरा, परंतु 72 धावा फलकावरती. आपण 76 धावा फलकावरती आणि अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असावा. हा, एक एक. 1-2 आहे. एकच चेंडूचा खेळ बाकी आहे. 76 झाल्यात. 80 होतील का? साहिल 80 होतील का? पायावरती बॉल आणि त्यानंतर अंपायर डिसिजन काय? आउट आहे. चला ओके. 76 धावा 77चं टार्गेट आहे. चला छोटा ब्रेक घेऊयात मंडळी आणि पुन्हा एकदा येऊयात 77 धाव्यांच्या आव्हानाकडे. गणेश सुतार त्याचबरोबर राज यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो आणि यांची देखील भरपूर मेहनत राहिली. कोर कमिटी मेंबर सदस्य आहेत आणि भरपूर मेहनत घेतली. खरं तर आमच्या आयोजकांचीच मेहनत भरपूर आहे. आणि मी कालच्या दिवसामध्ये देखील एक उल्लेख केला होता की मंडळी, आमचे आयोजक ही स्पर्धा भरवतात त्याच्या पाठीमागे एकच रिझन आहे की या विभागातला क्रिकेट पुढे गेला पाहिजे, या विभागातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे. त्यामुळे ही तालुका लेवलची स्पर्धा तुमच्याकरिता आणली आहे आणि खरं तर आयोजकांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. कारण की एक स्पर्धा भरवणं, आता ही 5 दिवसाची नाईट स्पर्धा आपण जर म्हटली तर ही स्पर्धा 5 दिवसाची फक्त दिसते, परंतु या स्पर्धेच्या पाठीमागे 2 ते 3 महिन्यांची जी मेहनत आहे ना ती कोणाला कळत नाही, कोणाला दिसत नाही. कारण की ती भरपूर मेहनत आहे. स्पर्धा भरवायची झालं तर सोपं वाटतं, पण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये भरवायला जातो ना त्याच्या पाठीमागे भरपूर मेहनत करावी लागते. कारण की या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर डोंबिवलीवरून लाईव्ह टेलिकास्टला बोलवणं, भिवंडीवरून आम्ही समालोचक आम्हाला बोलवणं, त्याचबरोबर ट्रॉफीज ज्या आपण ॲक्रेलिक ज्या क्रिस्टल ट्रॉफीज पाहतो ना, या मंडळी इथून पनवेलला ट्रॉफी आणायला गेले होते आणि पनवेलवरून या ट्रॉफीज आणलेल्या आहेत. उल्हासनगर म्हणजे अगदी कल्याणपर्यंत पोहोचले होते. म्हणजे पहा, एक एक गोष्टी ज्या आणलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये बनवल्या, त्यासाठी मेहनत किती आहे. सो सगळ्या प्रेक्षकांनी मी एकदा विनंती करेन की आमच्या आयोजनासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. क्या बात है. चला मॅच ऑन. 77 रन चेस. गोलंदाजीवरती गोलंदाज आहे सुनील, अर्थात बाहुबली. पहिला बॉल, पहिलाच बॉल. चला सुरू. ट्रेलर पाहिलाय, पिक्चर अजून बाकी आहे. पहिल्या बॉलवरती मुज्जूने चौकार जोडलाय. धाव फलक आपण पाहतोय 4 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती 4 आल्यात. आणखी एक, पुन्हा एक जोडलाय. मुज्जू देखील थांबणार नाहीये. 2 बॉल 2 चौकार. धाव फलकावरती 8 धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहेत. अजय आणि मुज्जू ही जोडी पाठच्या कडेला लागलाय, वेगाने निघून चाललाय. आणखी एक चौकार आलाय. या षटकामधला 3रा चौकार लगातार, आणि लगातार मोठे फटके जोडावे लागतील ही मॅच जिंकायची आहे तर अशा प्रकारे. परंतु आता बरोबर अंपायरचा इशारा आला, हा नो बॉल आहे. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 13 आकड्यावरती. ओ यावेळेस नो बॉल आणि त्या नो वरती 4 चौकार.
अंपायर डिसाईड काय नो नाहीये ना ओके. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं स्कोर देखील वाढलेला आहे 17 आणि त्याच्यामध्ये दिलाय खतरा. आणखी चौकार. धावफलक जाऊन पोहोचलं गेलं 21. 21 आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटचा अंतिम बॉल. या षटकात धावा आल्यात. चौकार आले या षटकामध्ये. अंतिम बॉल जा बाहेरून आणा. आणखी एक चौकार आणि चौकाराच्या मदतीने एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर जशास तसं उत्तर दिलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा टोटल 25. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज संतोष. बॅटिंग कमालीची केली होती संतोषने. आता गोलंदाजी करण्याकरिता दुसऱ्या षटकामध्ये आलेला आहे. पहिलं षटक 25 धावांचं गेलंय. षटक क्रमांक आता दुसरं. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वर पाठवलंय सीमा रेषा पार. चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 29. पाठीमागे यावेळेस देखील मिळत आहे 4 चौकार. धावफलक वाढलाय. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 33. 33 आकड्यावरती अजय देखील चांगली बॅटिंग करतोय आणि टीम RRCC माचुतर संघाचा विचार केला तर हे ओपनिंग प्लेयर बेधडक आहेत, बिंदास आहेत, आक्रमक आहेत आणि ते ती आक्रमकता दाखवतायत. बघा ते लाईटचे पोल आहेत, खांब आहेत, ते हलवू नका प्लीज. हो स्विंग अँड मिस. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त होता आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक आता पाहतोय 2 चेंडू 3 चेंडू फेकून झाले 33. रिवर्स. पिटाऱ्यामध्ये रिवर्स देखील आहे. आणखी एक चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीनं 37 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. काय कमालीची स्पर्धा पाहायला मिळाली. एकास एक भारी मॅच पाहिल्यात. ओ बाहुबली अगदी हलक्या हाताने बाहुलला पकडलाय. ओ दांडी 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 गुल. आणि विकेट कोणी काढलाय मंडळी. पुन्हा गोलंदाज तयार होतोय. संतोषने विकेट घेतलाय. अर्थात महाबळेश्वरचा बकासूर. आणि आता गोलंदाजीवरती सुनील आलाय गोलंदाजी करण्याकरिता. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3. 12 बॉल 40 ची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. 20 धावा पाहिजे प्रति षटकाच्या पाठीमागे. सुनील गोलंदाजीवरती. बॉल तयार होतोय. पहिला बॉल. संकेत नॉन स्ट्रायकर एंड वरती आणि संकेत देखील बेधडक खेळाडू आहे. या आधी आला होता आणि या स्पर्धेमध्ये संकेतचं तुफान पाहिलंय. परंतु यावेळेस मुज्जू ये नहीं रुकने वाले भाई. चौकार जोडलाय आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 41. 41. अजून एक. तू डालता रे मैं मारता जाऊंगा. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं 45 धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. धावफलक आपण पाहतोय 45 आकड्यावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुनील. 3 1 2 3 1 2 का 4. आणखी एक चौकार आलेला आहे.
धाव फलक वाढतंय, धावा संख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या तब्बल 49 या आकड्यावरती. विजयाकरिता आता इक्वेशन कमी होईल. राहिले 9 बॉल आणि 9 मध्ये 28 ची गरज आहे. गोलंदाज तयार होतोय. 49 धावा आहेत. मेगा फायनल मध्ये कोणता जाणार दुसरा संघ, RRCC माचुतर की प्रकाश वॉरियर. अंपायरचा इशारा नो बॉल. आता सध्याची कंडिशन दोन्ही टीमचे पाठीराखे प्रेक्षक आहेत त्यांची धगधग वाढली. आता 50 धावा फलकावरती आहेत. ओ हो हो, आणखी एक 4 जोडलाय आणि या चौकाराच्या मदतीनं मुज्जूच्या झाल्या 36. 12 चेंडू मध्ये 40 झाल्यात मुज्जूच्या. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढते. धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत 55 या आकड्यावरती. सोडू दिलाय. अंपायरचा इशारा काय, वाईड आणि त्याच्यावरती 4 4 4 4 चांद लावलेले आहेत. चौकार. टोटल स्कोर किती पोहोचलाय, 60 धावा आणि विजयाकरिता 8 बॉल 17 ची गरज आहे. मंडळी मॅच आली. मुज्जू काय खेळतोय हा पठ्या, कमाल करतोय राव. बॉलर तयार. 8 बॉल 17चा खतरा आणि डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. आता 7 मध्ये 17 राहिल्यात. स्पर्धेमध्ये सेमीफायनल मॅच मध्ये 4 षटकांमध्ये कोणी विचार केलेला 77 धावा देखील सोप्या वाटू शकतील, कारण की मुज्जू खेळाय. मुज्जू उभा आहे. आणखी एक चौकार आणि विजयाकरिता आता 6 बॉल 13 ची गरज आहे. सहा बॉल 13. चला आवाज बसेल, उद्या विक्स लागेल. बॉलर तयार होत आहे. 6 चेंडू 13. पहिला बॉल आलाय वाईड. धाव मिळते आता फलकावरती 1 आलाय वाईड. मॅच झाले टाईट. 6 बॉल 12. 6-13 इक्वेशन कमी होईल. आता 5-12 आहे का, हो 5-12 आहे. 5-12 गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय. आदित्य करेल का ते काम, पाहावं लागेल. 5 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे आणि यावेळेस झाली चुकी आणि दगडी चाळीतून आला आवाज. चुकीला माफी नाही. वाईड +4 आहे का आता अंपायर, वाईड +4 आहे का अंपायर, वाईड +4 टोटल 5. आता विजयाकरिता 5 बॉल 7 ची गरज आहे. कोणता दुसरा संघ आहे जाईल मेगा फायनल मध्ये? एक तर गेलाय सह्याद्रीचे शिलेदार अर्थात सह्याद्री वॉरियर्स. दुसरा कोण असेल? आणि यावेळेस एक आली आहे. अजूनही मॅच संपलेला नाहीये. विजयाकरिता बाकी आहेत आता 4 बॉल 6. कोण जाणार? प्रकाश वॉरियर्स की RRCC माचुतर? चार बॉल 6 धाव्यांची गरज. स्ट्रायकर एंड वरती या स्पर्धेचा शोमॅन मुजू. किती वरती खेळतोय तो मुजू? आणि यावेळेस जर बघितलं गेलं तर अंपायरचा इशारा आता आलाय.
नो बॉल आलाय. कहाणी में ट्विस्ट. मुजू नॉन स्ट्रायकर एंड वरती गेलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. नो +1. 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं 4 बॉल. 4 धाव्यांची गरज आहे. धाव संख्या फळकावरती 73. 4 मध्ये 4. पुन्हा खेळण्यात आणि चला मॅच जिंकलेली आहे RRCC. माचुतर 77 धावा तब्बल